अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं हल्ला केलेला आहे। या हल्ल्याच्या निषेधार्थ इसळक, निंबळक आणि खारे कारजुने या 3 गावात कडकडीत बंद पाळण्यात येतोय। अहिल्यानगरमध्ये बिबट्याचा हल्ला आहे। वारंवार अशा घटना घडत असल्यानं ठोस उपाययोजना का केल्या जात नाही, किंबहुना या सगळ्यावर ठोस उपाययोजना कराव्यात याकरता म्हणून आता बंद पुकारण्यात आलाय, ज्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने चांगला धुमाकूळ घातला आहे। नगर तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून 2 लहान मुलांवर हल्ले झाले। यामध्ये एक 5 वर्षीय प्रियंका पवार या मुलीचा मृत्यू झाला आहे। तर काल सायंकाळी एक कोतकर नावाच्या एका 9 वर्षाच्या मुलावर देखील हल्ला झालाय आणि तो यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे। त्याला उपचारासाठी आता अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज खारेकर्जुने असतील, निंबळक आणि इसळक या 3 गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि आता थोड्याच वेळात रास्ता रोको देखील होणार आहे। आपल्यासोबत या गावातले काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय सांगताल की गेल्या 2 दिवसांपासून 3 घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एका मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि एक मुलगा गंभीर जखमी आहे। तर काय नेमकी ग्रामस्थांची आता भूमिका आहे? आज जर शासनाने पहिल्या म्हणजे आम्ही जे व्हिडिओ पाहिले किंवा जे शेतकऱ्यांनी समक्ष जे बिबटे पाहिले त्याच्यावर आम्ही शासनाला कळवलं होतं की या एरियामध्ये बिबटे आहेत। शासनाने याच्यावरती काही कारवाई केली नाही आणि एक मुलीचा बळी गेला, त्यानंतर शासनाने तरी सुद्धा काही कारवाई केली नाही। त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आज आमच्या एका परत 10 वर्षाच्या मुलावर हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला। त्या मुलाची शूरता की जेणेकरून तो त्या बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला। रात्री तो गंभीर होता, पण आता त्याची प्रकृती ही स्थिर आहे। आज आमच्या गावामध्ये वारकरी संप्रदायाची फार मुलं आहेत, जे इथं वारकरी म्हणून म्हणजे वारकऱ्याचं शिक्षण घेण्यासाठी येतात। ते मुलं रात्री 5-6च्या नंतर माधुकरी मागायला येतात। आज रात्री मी सरपंच असल्यामुळे मला रात्री त्यांना फोन करावा लागला की तुम्ही माधुकरी मागू नका। काय तर रात्री त्यांना थोडस आमच्या गावापासून आउटसाइडला 1-1.5 किलोमीटर ते मंदिर आहे, तिथे ते राहतात। मग तिथनं त्यांना गावामध्ये यायचं, माधुकरी मागून परत पायी जायचं। मग याच्यावरती जर परत हल्ला झाला तर शासन जबाबदार घेणार आहे का? कारण शासनाने गेले 8 ते 10 दिवसापासून आम्ही त्यांच्यावर माहिती देऊन सुद्धा शासनाने काही कारवाई केलेली नाही। आज शेतकऱ्यांना बिना काम करता राहता येणार आहे का? जोपर्यंत त्यांची दिवसभराची मजुरी मिळणार नाही तोपर्यंत त्यानंतर त्यांना त्यांची चूल भेटणार नाही। आज त्यांचे पशु आहे, त्यांना वावरात जाणं गरजेचं आहे। आज कुत्र्यासारखे पट्टे त्यांना गळ्यात घालून हिंडण्याची शासनाने वेळ आणली, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। वन विभागाकडे तुम्ही सातत्याने तक्रारी केल्या, तर नेमकी काय दखल घेतली त्यांनी? वन विभागाने आजपर्यंत जर त्यांनी कुठे पिंजरा लावून जर 2-3 दिवसामध्ये लावलेला जर दाखवला असला तर आम्ही त्यांची खरंच म्हणू की त्यांनी आज कुठेतरी कारवाई चालू केलेली। पण त्यांना जर आम्ही रात्री विचारलं तर ते म्हणले आम्ही शासनाची ऑर्डर लेखी यायची वाट बघतोय की गोळी घालायची कशी। अरे आम्ही सगळे ग्रामस्थ त्यांना सांगतोय की तुम्ही गोळी घाला, आम्ही तुमच्या बाजूने उभा राहतोय। याच्या पलीकडे आम्ही गावकऱ्यांनी करायचं काय? आज मला पूर्ण आमचे 650 विद्यार्थी प्राथमिक शाळेचे आणि माध्यमिक विद्यार्थी 850 विद्यार्थी, मला आज पूर्ण शाळा आणि तिने गाव बंद ठेवायची वेळ आज जर आमच्यावर आलेली आहे। तर शासन हे पूर्णपणे झोपी गेलेलं आहे। आज आम्ही पालक ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे। संतोष, आज पूर्ण गाव बंद आहे, बिबट्याचा हल्ला आणि या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातोय। निषेध हल्ल्याचा व्यक्त करण्यापेक्षा त्याहून निषेध आहे की या सगळ्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही याचा। निश्चितच लागवी, अगदी बरोबर। गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी प्रियंका पवार या चिमुकलीचा मृत्यू झाला होता। त्याच्यानंतर ग्रामस्थांनी कुठेतरी भूमिका घेऊन हा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती। यानंतर वन विभागाने आणि प्रशासनाने 2 ते 3 दिवसात या बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र काल सायंकाळी पुन्हा एका 9 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने पुन्हा हल्ला केला। या हल्ल्यात तो गंभीर जखमी झालेला आहे। या संदर्भात आज ग्रामस्थांनी जे 3 गाव आहेत, निंबळक, खारेकर्जुने आणि इसळक, या 3 गावांनी आज सकाळपासून कडकडीत बंद पाळून एक रास्ता रोकोचा इशारा दिला होता। या आपण आता सध्या पाहू शकतो की या ठिकाणी ग्रामस्थ धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।